नमस्कार. शिवशाही पॅटर्न नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. लवकरच मकर संक्रांत जवळ येत आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या साड्या नेसणे या सणाशी संबंधित एक पारंपरिक प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळसारखा पारंपरिक मिठाई बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीळ व गुळ यांच्याशी काळा रंग जोडला जातो. हा सण एकता व सुसंवादाचे महत्त्व पटवून देतो. या दिवशी स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात. यामुळे नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो. तिळगुळाप्रमाणेच आयुष्यात गोडवा टिकून राहावा या सणाचे उद्दिष्ट असते. म्हणूनच या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते. यामुळे आपला सुसंवाद होतो व सर्व भांडणे विसरून आपण एक होतो. तुमच्यासाठी खास काळ्या रंगाच्या साड्या आम्ही आणलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला 1000 पासून 5500 पर्यंत साडी घेता येईल. बऱ्याच नववधूसाठी काळ्या रंगाच्या साड्या ह्या लागत असतात. यावर हलव्यांचे दागिने घालणे ही एक परंपरा झाली आहे. यामध्ये तुम्ही प्युअर सिल्क साडी सुद्धा घेऊ शकता, जी प्युअर हँडलूम साडी आहे, हाताने बनवलेली असते. नववधूसाठी हा एक सण खूपच महत्त्वाचा असतो. लग्नानंतर येणारा पहिला सण जर मकर संक्रांत असेल तर नववधूसाठी काळ्या रंगाची साडी घेतली जाते. तसेच त्यावर हलव्यांचे दागिने घालून तिला सजवले जाते. या दिवशी सर्व सुवासिनी मिळून तिचे औक्षण करतात. या काळ्या रंगाच्या साड्यांचे महत्त्व आता तुम्हाला कळले असेल. इतर दिवशी आपण काळ्या रंगाच्या साड्या नेसत नाही, परंतु संक्रांती दिवशी या आवर्जून नेसल्या जातात. यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्डन बॉर्डरच्या साड्या अवेलेबल होतील.